दर्यापूरमध्ये गोवंश वाहतूक प्रकरणानंतर तणाव, 3 गुन्हे दाखल. दर्यापूर तालुक्यातील बाभळी येथे 17 मे 2026 रोजी गोवंश वाहतुकीच्या संशयावरून तणावपूर्ण घटना घडली. महिंद्रा झायलो वाहन क्रमांक MH30AA 3255 मध्ये 6 गोवंशीय जनावरांना डांबून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवराज दिलीपराव टोडे व त्यांच्या साथीदारांनी वाहन अडवून पाहणी केली. या प्रकरणी शिवराज टोडे यांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 183/2026 अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 5ब 9 तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अधिनियम कलम 11 अन्वय वाहन चालक व क्लीनर उजेर खान नयन खान राहणार आकोट फाईल अकोला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाहन अडविताना झायलो वाहनाची तोडफोड करून उजेर खान नयन खान यास मारहाण करण्याची आल्याची तक्रार उजेर खान यांनी दिली. त्यावरून अनोळखीने 6 जणांविरुद्ध अपराध क्रमांक 184/2026 अंतर्गत BNS कलम 126 352 189 1 189 2 189 5 324 4 अन्वय गुन्हा नोंदविण्यात आला. नमस्कार, मी सतीश कुलकर्णी, दर्यापूर उपविभागीय पोलीस अधिकारी. दिनांक 17/5/2026 रोजी दर्यापूर पोलीस स्टेशन अंतर्गत बाभळी टी पॉइंट बाभळी ब्रिज येथे काही तरुणांनी गोवंश वाहतूक होत असल्या कारणाने त्यांना मिळालेल्या माहितीवरून एक वाहन अडवून वाहनात असलेल्या गोवंशाची मुक्तता केली. तसेच त्या दरम्यान त्यांनी वाहनाची तोडफोड देखील केलेली आहे आणि त्या तोडफोडीमध्ये वाहनाचा क्लीनर जखमी झाला आणि त्या कारणाने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन गैरकायद्याची मंडळी तिथे जमा झाली आणि त्यांच्यात घोषणाबाजी शाब्दिक बाचाबाची झालेली आहे. आणि मिळालेल्या माहितीवरून पोलीस तात्काळ तिथे दाखल झाले डायल 112च्या कॉलवरून आणि परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे. कालच्या घटनेमध्ये पोलीस स्टेशन दर्यापूर येथे विविध सेक्शन अंतर्गत 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम गुन्हा अवैध गोवंश वाहतुकीचा आहे, त्यानंतर गैरकायद्याची मंडळी गैरकायद्याची मंडळी जमा करण्याबाबतचा आहे आणि तिसरा गुन्हा जखमी जो चालक आहे क्लीनर आहे त्याच्याकडून त्याच्या दिलेल्या फिर्यादीतून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच डायल 112 वरून माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना काही इसम गोवंश सोडविताना वाहनाची तोडफोड करीत असल्याचे आढळले. वाहन जाळ्याची दर्यापूरमध्ये गोवंश वाहतूक प्रकरणानंतर तणाव, 3 गुन्हे दाखल. दर्यापूर तालुक्यातील बाभळी येथे 17 मे 2026 रोजी गोवंश वाहतुकीच्या संशयावरून तणावपूर्ण घटना घडली. महिंद्रा झायलो वाहन क्रमांक MH30AA 3255 मध्ये 6 गोवंशीय जनावरांना डांबून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवराज दिलीपराव टोडे व त्यांच्या साथीदारांनी वाहन अडवून पाहणी केली. या प्रकरणी शिवराज टोडे यांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 183/2026 अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 5ब 9 तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अधिनियम कलम 11 अन्वय वाहन चालक व क्लीनर उजेर खान नयन खान राहणार आकोट फाईल अकोला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाहन अडविताना झायलो वाहनाची तोडफोड करून उजेर खान नयन खान यास मारहाण करण्याची आल्याची तक्रार उजेर खान यांनी दिली. त्यावरून अनोळखीने 6 जणांविरुद्ध अपराध क्रमांक 184/2026 अंतर्गत BNS कलम 126 352 189 1 189 2 189 5 324 4 अन्वय गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच डायल 112 वरून माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना काही इसम गोवंश सोडविताना वाहनाची तोडफोड करीत असल्याचे आढळले. वाहन जाळ्याची दोन्ही गटामध्ये वाद होऊन दगडफेक झाली. पोलिसांनी समजावून सांगून संबंधितांना शासकीय कामातून अडथळा निर्माण केल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलीस शिपाई अनिल आडे यांच्यावर तक्रारीनुसार मुकेश काळे, अंकुश गावंडे, सागर बोंद्रे, शिवराज टोडे व अन्य 20 ते 25 जण तसेच असलम उर्फ सोनू रहीम बेग, शोएब अख्तर शेख, मोहम्मद काशिद अब्दुल राझिक व इतर 20 ते 25 जणांविरुद्ध अपराध क्रमांक 175 2026 अंतर्गत BNS कलम 221 189 1 189 2 189 5 191 2 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेवेळी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने मोठी अनुचित घटना टळली असून सध्या परिस्थिती नियंत्रण असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अवैध गोवंश वाहतुकीवर माहिती थेट पोलिसांना द्यावे, तसेच स्वतःहून वाहन अडविणे, तोडफोड करणे किंवा मारहाण करणे हा गुन्हा असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.